आता बातमी अकोल्यामधून आहे। अकोल्यामध्ये भाजप उमेदवार शरद तुरकर यांच्यावर हल्ला झाला। अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि या जीवघेणा हल्ल्यामध्ये तुरकर गंभीर जखमी झाले। सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। तुरकर हे प्रभाग 2 मधले विजयी उमेदवार आहेत। आणि अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे। वर्षा, खरं तर अशा पद्धतीने अकोल्यात तुरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। पोलीस तपास कशा पद्धतीने सुरू आहे? कुणाला अटक केली आहे का? कल्याणी, अकोल्यात निवडणूक निकालानंतर कोटफेल भागात जे आहे मोठा राडा रात्री झालाय। प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपचे विजयी उमेदवार जे आहे शरद तुरकर यांच्यावर काल रात्री जे आहे जीवघेणा हल्ला झाला। शरद तुरकर जे आहे यांच्यात गंभीर जखमी झालेले आहे। हा जो राडा आहे, हा संपूर्ण राडा जो आहे पोलीस स्टेशनच्या समोर त्यांच्यावर हल्ला झाला। अनेक वाहनांची यात तोडफोड देखील झाली। मोठ्या प्रमाणात दगडफेक सुद्धा झाली आहे। आणि या प्रभागात जे आहे शरद तुरकर हे भाजपचे एकमेव विजयी उमेदवार होते आणि जे एकाच पक्षाचे दोन्ही उमेदवार एक जे आहे तो पराभूत झाल्यामुळे त्या रागाच्या भरात त्यांनी जे आहे शरद तुरकरवर हल्ला केला। आणि इतर ठिकाणी जे एमआयएमचे उमेदवार जे विजयी झालेले आहेत ते 3 उमेदवार होते। पराभूत उमेदवाराच्या गटाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळते। गंभीर जखमी झालेले शरद तुरकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि त्यांची जी स्थिती आहे ती आता स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। आता जे आहे घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि रात्री जे आहे अतिरिक्त कुमक सुद्धा तिथे बोलावण्यात आली होती। कल्याणी, नक्कीच वर्षा, त्यामुळे तपासातून आणखी काही समोर येतं का हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी।